टमॅटो सॉस, सोया सॉस, ग्रीन. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? चांगले असायला पाहिजे मित्रांनो. खूप दिवसानंतर भेटतोय आपण, कारण की मी उद्या जाणार आहोत पालखीला. अजून बॅग बिग काहीच नाही भरली. तर मंडळी, खास करून हा ब्लॉग का घेतलाय म्हणे, कारण की आपल्या गावातल्या 2 पालख्या निघतात. एक कोलवेड्यातून निघते आणि गावातून निघते. आणि दोन्ही पालख्यांचे तुम्हाला देखावे दाखवणार आहोत मी. डेकोरेशन पॉवरफुल केले आणि कुठं जाऊ नका, लास्ट पावदरा बघायचं असेल तर आता मी जातोय. मला टी शर्ट वगैरे आणायचं आहे. मला काल घेतली नाही मी टी शर्ट. तर यावर्षी टी शर्ट कशी आहे आमची तुम्हाला ते पण दाखवतोय. आणि आमच्या पर्सनल टी शर्ट पण आहेत, त्या पण आणायला जायच्या मला. तर सर्व डुग्गू भाई आहे, गुड्डू. और मम्मी कांदा पाव खा रही है, देख सकते मम्मी भाग गई. मम्मी गावा पण ब्लॉगमध्ये येतच मी पलाते इकडे बघ आपला नवीन मेंबर आहे हो, याला पण घ्यायचा आहे रील्समध्ये. आता आलोय ग्राउंडमध्ये आपल्या. आता थोडी फार कामं आहेत याची. पाण्याची बाटल्या वगैरे या टेम्पोमध्ये टाकायच्या आहेत. आमच्या पालखीला पाण्याची वगैरे काहीच कमी नाही पडत. आणि अगर रोशन ओमनने बघ काय केले टेपो. तर आता पाणी क्रॉसिंग करे या टेम्पोमध्ये टाकायचं, या टेम्पोमधल्या. मंडळी, हा पूर्ण आपला टेम्पो खाली करायचा आहे. बघा पाणी केवढं आहे, अजून बाकी आहे पाणी. पाण्याची कधी कमी पडत नाही आम्हाला. हा टेम्पोमध्ये टाकत घेतलं मला. चल, आता आपण आलोय आपल्या ग्रुपची टी शर्ट घ्यायला के स्पोर्टमध्ये, कामेत जवळ. भाई साहब दाखव भाई, बॉडी दाखव. हेच फॉर्म मध्ये ना आणि सवय आली. कामे दाखव. चल आता टी शर्ट. तर मंडळी दाखवतात टी शर्ट आमची ग्रुपची पर्सनल टी शर्ट आहे. मंडळाची आपली वेगळी आहे, ती पण दाखवते. काय बोलते मग उद्याची काय आहे ना तू पण? मग दुकान तुझा दुकान बघायला हाय मयूर धंद्याला दाखवतो. 77ची आहे ब्रो. दाखव कोणची पण दाखव. मंडळी आहे आपली टी शर्ट. तुम्हाला टी शर्टची ऑर्डर द्यायची असेल तर काम्या जवळ नक्की या तुम्ही. काय बोलते काम्या? काही सांग तुझा बाई, काही बोलतच नाही बाई तू. हा ना मंडळी, कशी दिसते आपली बनेल नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये. जेवणाचं सामान, कांदे बटाटे वगैरे. सिलेंडरची कमी आहे थोडी यावर्षी आम्हाला, 3च भेटले. शंकर तिसरं काय कांदा बटाटे टाकायचे आपल्या गाडीमध्ये. सॉस, ग्रीन सॉस, टमॅटो सॉस, सोया सॉस, ग्रीन सॉस, चिल्ली. आपल्या जेवणाचा सामान आहे हो सर्व. मीठ वगैरे काय काय आहे. आणि पकोडे सॉस. आपल्या मंडळासाठी नवीन शेगड्या पण दिल्यात आपल्या दामोदरांनी. दामोदर मुकादम एकदम रावच वाटतं ना शेगड्या. म्हणजे आजचा ब्लॉग ज्याच्यासाठी मी केलाय तो आता तुम्हाला दाखवतोय. दोन्ही पालख्यांचं डेकोरेशन आपल्या आशिष बाईंनी केलंय. तर हे आहे आपल्या गावातल्या पालखीचं डेकोरेशन. तर आशिष, किती दिवस लागले तुला या बनवायला? कम से कम 2 महिने झाले. 2 महिन्यापासून त्यांनी काम करायला घेतलंय. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पालखीचं डेकोरेशन कसं झालंय ते. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतोय मी. लाईट भेटून दाखवू. लाईट चांगला भेटतो भाई. आणि अजून एक पालखी आहे ती पण दाखवते तुम्हाला. आणि यांच्या बापूला पण 1 मंथ झालंय, म्हणजे 1 महिना झाले त्याच्यासाठी. यांनी काहीच काम नाही केला भाई, यांनी काहीच काम नाही केला. ज्या काय त्यांनीच केलंय आशिषनी. 2 महिन्यापासून काम करायला घेतलं त्यांनी. खूप मेहनत आहे याच्या मागची.
ही भेटव ना आजमनची ढगांची हे ना भेटव ना तुला पकडायलाच तर ठेवले तुला पकडायलाच ठेवले भाई जा कालू कर ना कालू ती बाजूला कर ती बाजूला कर साईडला कर लांबून नको ती बाजूला कर ना बघू शकते तुम्ही प्रॉपर ढग वगैरे सर्व काही लाईट आतमध्ये. आता तुम्हाला दुसरी पालखी दाखवतोय ती म्हणजे आपल्या कोल्हाड्यांची. पाक फेकताना दाखवलंय माणूस. काहीच नाही गेला नुसता बोललो बच्चन ना. तर मंडळी आता या पालख्या दोन्ही पण उद्या निघतील सकाळी. किती निघाल दोन्ही पालखी? 8 वाजता लवकरच निघतात. त्या पण तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर आजच्या डे एवढाच. पालखी कशा वाटल्या, दोन्ही पालख्या कशा वाटल्या तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा. हे लाईट आहे मार मी काल दिसतो ना. तुम्ही कमेंट मध्ये नक्की मला सांगा कशा वाटल्या पालख्या. शेअर करा. ही आई एकविरा पदयात्रा मित्रमंडळ कालेरची पालखी आणि आग्नेय माताजी याची पालखी. हा आग्नेय एकविरा पद्धत. आग्नेय एकविराची. चला मंडळी भेटू आपण नंतर थोड्या वेळाने. मी पण जेवायला चाललो आता. जाम भूक लागले. हा ज्या काही पकडाचा काम असेल ना तो वैभव करते. तो काम एक नंबर करते भाई. द्यायला लावले बघा इकडं आपली प्रोटीन पावडर बनवून घेतले. काय काय वाक्या ईदचा तेव्हार आहे आमच्या घरात. बघू शकताय जेवाला खीरखुर्मा पण गेले. ईदचा तेव्हार आहे. तेव्हार आहे ना बाबू. म्हणजे आता जेवायला बसतोय. जेवायला काय केलं मम्मी सांग. अरे जेवायला काय केले. तेटी आहे त्याच्यात कोलबी आहे त्याच्यात आहे डाळ आहे भात आहे. तर मंडळी मी व्हेजच जेवण कारण की मला जमत नाही. गचल्या बाबू का आमचा गचल्या बाबू. पहिला टी शर्ट वाटत घेतलंय. आता ही आपली उद्यासाठी बनेल आहे. दाखवू बनेल दाखवू ही आपल्याला उद्या निघताना घालायची आहे. आणि अजून एक बनेल आहे ती डायरेक्ट आपल्याला एकविरीला पोहोचल्यावर भेटेल. मधुरू हे मधुरू निखिल बालाराम पाटील. आपल्या पालखीचा वरचा भाग आलेला आहे. आता लावायला गेणार आहे. काम्याने मेन काम केले याच्यावर तुम्हाला. आणि एक साईडला फुला लावायचं. तिला लावलंय तर बघा कसं वाटतं डेकोरेशन आपलं. मावरा बघा मावरा. काला मासा आहे. पापलेट आहे. यावर्षी बोलतो काय काकाला चांगलाच मावरा भेटणार आहे. काय बोलतो देव्या. देवेश पण आलाय झोपून. लाईट लावल्यावर बघा कसं आपलं डेकोरेशन. एकच नंबर. रुमाला पण लाईट आहे. रुमाला जास्त असतं ना. मंडळी हा टेम्पो खास करून ज्यूस साठी आहे. ज्यूस बनवणार आहे तो भावनेश. जोडीला असणार आहे. अजून मिक्सर चालला तो. मिक्सर बंद मिक्सर होते ना चालू. नाही बंद आहे मिक्सर. मिक्सर फुल सेट बोर्डला इथे डायरेक्ट बॅटरी वगैरे सर्व काय. हा खायला ज्युसरचा टेम्पो आहे. ज्यूस म्हणजे आम्हाला दम बिम लागल्यावर म्हणजे ऊन जास्त असणार ना यावर्षी त्याच्यामुळे ज्यूस ची सोय पण आहे आपल्या मंडळामध्ये. मंडळी आता आम्ही जातो ठाण्या चायनीज खावाला. आहे. अजून द्रोणा
रोडाने स्वाद उघडल्यावर चला मग जाऊ आता. म्हणजे आम्ही ठाण्याला आले आहो पण सगळं चायनीजचं दुकान बंद आहे. तर आमचा काहीतरी वेगळा दुसरा प्लॅन आहे. काय प्लॅन आहे तुम्हाला समजेलच. चला शेड आमचा फूड आहे ही पुढची गाडी 712 काय बोलतो मला गॅसचे मुले सगळं दुकानं बंद आहेत चायनीजची. लपडा केले आमचा मंडळी पोरांना यावी कवा आयलं नाही इकडे द वॉकला म्हणून यांना जेवणाला KFC मध्ये KFC ब्रो म्हणजे ऑर्डर आलेली आहे आपली. मग काय स्नॅप करते म्हणून. आता दुसरी एक ऑर्डर आहे ती थोड्या वेळाने भेटू आपण थोड्या वेळामध्ये खाऊनच. किंवा आवाज बघा आवाज त्याचा डीजेचा सेटअप बघा भाई एकदम फुल वाजणार आहे. कारण की एसपी इव्हेंटचं ना कामच थोडा हटके असते. काय बोलते एसपी इव्हेंटचं नावच ब्रँड आहे उद्या बघू आपण कसा वाजते भाई. त्यांना सांग लोकल तर नाही वाजला ना तर डीजे बंद फुल नाचू फुल एन्जॉय करू आता. कारण की मी चाललो घरा कारण की मी अजूनपर्यंत बॅग नाही भरली. उद्या तुम्ही भरली बॅग भाई बॅग रेडी आहे आपली. अजून मी बॅग नाही भरली. आता भेटू आपण उद्या. येऊ दे आता नाकवा गाडी